निवडणुका म्हटल्या की प्रचाराचे पडघम वाजणारच। माहिती तंत्रज्ञानाचं अधिराज्य असणाऱ्या या युगात प्रचाराच्या जाहिरातीही विविध माध्यमातून मतदारांवर आदळत आहेत। निवडणुकीच्या रणधुमाळीआधीच या जाहिराती युद्धाचा धुराळा आसमंतात भरून राहिलाय। निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय। प्रत्यक्ष युद्ध सुरू व्हायला अद्याप काही दिवस आहेत। मात्र एक युद्ध त्यापूर्वीच सुरू झालंय। हे युद्ध आहे जाहिरातींचं। प्रचाराच्या जाहिराती काही मतदारांसाठी नव्या नाहीत, मात्र यंदाच्या निवडणुकीत या जाहिरातींनाही युद्धाचं स्वरूप आलंय। यंदाच्या या प्रचार युद्धातल्या जाहिराती केवळ टीव्ही आणि बॅनर्स पुरत्या मर्यादित नाहीत, त्या व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुकवरूनही प्रसारित होत आहेत। हे जाहिरात युद्ध सोशल मीडियाच्या युद्धभूमीवरून खेळलं जात आहे। त्यासाठी अमाप पैसा खर्च होतोय, अफाट मनुष्यबळ पणाला लागलंय। या जाहिरात युद्धात प्रत्येक पक्ष स्वतःचा ब्रँड उभा करण्यासाठी धडपडतोय। हा ब्रँड त्याला मतदार नावाच्या उपभोक्त्याच्या मनावर बिंबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतात। मात्र या जाहिरातींच्या माऱ्यातून स्वतःची सत्सद विवेक बुद्धी शाबूत ठेवण्याची मोठी जबाबदारी मतदारावर आहे। 15 ऑक्टोबरला मतदान करताना हा सगळा कोलाहल बाजूला सारून मतदारांना ऐकायला हवा फक्त स्वतःचा आतला आवाज। निवडणूक प्रचारातल्या जाहिरात युद्धाविषयी संवाद साधण्यासाठी जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ आणि सुलेखनकार निलेश बागवे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आपल्या नेहमी ज्या जाहिराती दिसतात त्या आणि या निवडणुकी काळातल्या जाहिराती, या निवडणुकी काळातल्या जाहिराती इतरांपेक्षा कशा पद्धतीने वेगळ्या आहेत असं आपल्याला वाटतं? नक्कीच वेगळ्या आहेत। तुम्ही जसं म्हटलं की जाहिरातींचे युद्ध आहे, तर या प्रश्नातच उत्तर आहे। कधी नव्हे त्या पहिल्यांदा आपल्याला या जाहिरातींचं युद्ध पाहायला मिळतंय। म्हणजे एका पक्षाची जाहिरात आली की दुसऱ्या पक्षाची जाहिरात, हल्ला आणि प्रतिहल्ला असा प्रकार आपल्याला हात जाणवतोय। कधी नव्हे ते तुम्ही बघाल तर या जाहिरातीमध्ये प्रचंड कल्पकता आपल्याला दिसून येते आणि ही कल्पकता परिणामकारक आहे की नाही हे येणारा काळ ठरवेल, पण कल्पकता नक्कीच आहे। या जाहिरातीवर प्रचंड मेहनत केली गेलेली आहे। प्रत्येक राजकीय पक्षाने या जाहिराती अतिशय मनापासून केल्यासारखं नक्कीच जाणवतंय प्रथमदर्शनी। एक ब्रँड तज्ञ म्हणून माझं हे पहिलं मत आहे की या जाहिराती नक्कीच परिणामकारक आहेत आणि कल्पक आहेत। जाहिराती नुसत्या बघणं आणि त्या सतत हॅमर केल्यासारख्या, सतत मारा केल्यासारख्या ऐकणं, याच्यामध्ये काय फरक आहे? हा मारा करण्यामागे काही रणनीती असते का? बघा, असा विषय आहे की आज ब्रँडिंगचं युग आहे। एखादी गोष्ट ठासून आणि पुन्हा पुन्हा सांगितल्याशिवाय लोकांच्या लक्षात राहत नाही। हे जाहिरातीचं तंत्रच आहे किंवा जाहिरातीच्या युगात तुम्ही ही गोष्ट नाकारू शकत नाही। हाच प्रकार मला वाटतं राजकीय पक्षांच्या जाहिरातींच्या बाबतीत सुद्धा आपल्याला दिसून येतोय। खरं तर कोणतीही व्यक्ती असू दे, कोणत्याही क्षेत्रातली संस्था असू दे, त्यांना आपल्या सेवांचा, आपल्या उत्पादनांचा आणि आपल्या कार्याचा प्रचार करण्यापासून आपण कोणीच रोखू शकत नाही। राजकीय पक्षांना ही संधी आपण असं म्हणूया की खूप क्वचित मिळते, निवडणुकीपूर्वी मिळते। त्यामुळे हा जो काही मारा चाललेला आहे, हा मारा डेफिनेटली आपण म्हणू शकतो की प्रचंड मोठ्या प्रमाणात चाललेला आहे। पुन्हा पुन्हा रिपिटेशन जाहिरातीचं होतंय। हा मारा जितका महत्वाचा आहे किंवा जितका लक्षात लोकांच्या राहू शकतो तितकाच घातक सुद्धा ठरू शकतो। हे आपल्याला काही जाहिरातीवरून दिसून आलेलं आहे। खूप मारा हा सुद्धा घातक आहे आणि नक्कीच अशा पद्धतीने काही जाहिराती आपल्याला जाणवलंय की खूप मारा झाल्यामुळे आणि त्यातला तो परिणाम नष्ट झाल्यामुळे त्या मागे घ्याव्या लागल्या आहेत। त्यामुळे नक्कीच मारा जरी असेल तरी मला असं वाटतं की तो कमीत कमी असावा आणि योग्य त्या पद्धतीने असावा, असं माझं मत आहे। आपण जसं हल्ली एक कॉमेंट पास होते सगळीकडे की चर्चा तर होणारच, तर ह्या सगळ्या जाहिराती आकाशवाणी किंवा दूरचित्रवाणीवरून होतात आणि त्याची चर्चा सोशल मीडियामधनं होते, तर याच्यामध्ये जो ताळमेळ आहे तो मुद्दाम ठरवून घातलाय असं वाटतं का? नक्कीच मला किंवा कोणालाही, म्हणजे एक जागरूक नागरिक म्हणून सुद्धा आणि ब्रँड तज्ञ म्हणून सुद्धा ही शंका घ्यायला नक्कीच वाव आहे। कधी नव्हे ते सोशल मीडियाचं प्रस्थ सुद्धा भरपूर वाढलेलं आहे। टीव्हीवरच्या किंवा रेडिओवरच्या किंवा वर्तमानपत्रातल्या जाहिरातींची चर्चा व्हॉट्सअप मधल्या ग्रुपवर, फेसबुक मधल्या व्यासपीठावर खूप मोठ्या प्रमाणात होते। ही रणनीती असू शकते। एखाद्या जाहिरातीची वाट लावण्याचं सुद्धा एक तंत्रज्ञान असू शकतं, जे नक्कीच आपण असं म्हणू शकतो की शंका नक्कीच घेऊ शकतो। काही जाहिरातींचा परिणाम नष्ट करण्यासाठी किंवा काही जाहिराती अधिक परिणामकारक करण्यासाठी नक्कीच मला वाटतं असं तंत्रज्ञान वापरलं गेलं असू शकतं। गेल्या काही वर्षामध्ये जर का बघाल तर हा सोशल मीडिया एकूण खूप प्रसार झालेला आहे, तर गेल्या काही वर्षातली प्रचाराची पद्धत आणि पुढे काही वर्षामध्ये सोशल मीडियाचा होणारा प्रभाव, एकूण काय चित्र दिसतं आपल्याला?
आपण जर पाहिलं की काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी खूप मागे गेलं तर आपण भिंती रंगवत होतो किंवा रंगवलेल्या भिंती पाहत होतो. मी स्वतः ब्रांड तज्ञ जरी आज असलो तरी मी एकेकाळी भिंती रंगवलेल्या आहेत. तो काळ, त्याच्यानंतरचा काळ आणि आत्ताचा काळ जमीन आसमानाचा फरक आहे. मी तर म्हणतो येणाऱ्या काळात कल्पकतेला सुद्धा प्रचंड वाव आहे. टेक्नॉलॉजीचा अतिशय जोरदार वापर होईल. म्हणजे आपल्याकडच्या निवडणुका नक्कीच गाजणार आहेत येत्या काळात. आजही आपण गाजताना पाहतोय. आणि येत्या काळात मला असं वाटतं की कल्पकतेला तर वाव आहेच, टेक्नॉलॉजी सुद्धा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हे युद्ध रंगण्याची शक्यता आहे. हे आपण नाकारू शकत नाही. एखादी जाहिरात जेव्हा तयार होते त्यातले कुठले कुठले तांत्रिक अंग त्याच्यामध्ये महत्वाचे असतात? बघा, जाहिरात कोणती असू दे, टीव्हीवरची जाहिरात असू दे किंवा प्रिंट मीडिया असू दे किंवा आणखीन काहीही, सगळ्यात महत्वाचं मला वाटतं तुम्ही कोणता मेसेज देताय ते खूप महत्वाचं आहे. ज्याला आपण म्हणू शकतो स्क्रिप्ट रायटिंग. या आजच्या जाहिरातीमध्ये जर आपण पाहिलं तर स्क्रिप्ट रायटिंग खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे माझे जे व्यवसाय बंधू आहेत त्या सगळ्यांचं मी कौतुक करेन. त्याच्यात तंत्रज्ञ असतील, कलाकार असतील, दिग्दर्शक असतील, यांनी जाहिराती अतिशय मनापासून केलेल्या आहेत. प्रत्येक शब्द हा अगदी मोजून मापून वापरलेला आहे आणि तो जास्तीत जास्त परिणामकारक कसा होईल त्याकडे लक्ष दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की नक्कीच हा सगळा जो काही प्रकार आहे हा येत्या काही काळात आणखीन खूप चांगल्या प्रमाणात डेव्हलप होऊ शकतो. मी तर म्हणतो की तरुणांना खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे की तुम्ही राजकीय पक्षांना अशा पद्धतीने काही चांगले कॉन्सेप्ट, काही चांगल्या कल्पना देऊ शकता. फक्त एकच खंत वाटते की राजकीय पक्षांनी ही जी काही कल्पकता त्यांच्या जाहिरातीमध्ये वापरलेली आहे तीच कल्पकता जर पुढच्या 5 वर्षात आपल्या कार्यात जर दाखवली तर कदाचित महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो असं मला एक तज्ञ म्हणून वाटतं. याच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे की ही जेव्हा जाहिरात केली जाते, तुम्ही आता म्हणला स्क्रिप्ट म्हणजे शब्दाचं मोजून मापून वापरणं इथपर्यंत त्याची आवश्यकता आहे, तर हे सगळं करताना मूळ समस्या किंवा मूळ ज्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याकडे कुठे दुर्लक्ष होतं असं वाटत नाही का? नक्कीच दुर्लक्ष होतंय. मला असं वाटतं की प्रत्येक जण, प्रत्येक राजकीय पक्ष असा बघतोय की अमुक पक्षाची जाहिरात आली, त्या जाहिरातीला उत्तर देताना महत्वाचे मूळ प्रश्न बाजूला होत आहेत. बऱ्याचदा तुम्ही असं बघितलं असेल, सोशल मीडियामधून सुद्धा आपल्याला जाणवलं असेल की काही जाहिरातीमधल्या एकेका वाक्यावरून त्याची थट्टा उडवली गेलेली आहे, त्याची खिल्ली उडवलेली गेली आहे, त्याच्यावर विनोद आलेले आहेत. हे एवढ्यामुळेच झालेलं आहे की याच्यात राजकीय पक्षांनी मूळ प्रश्नच बाजूला ठेवलेले आहेत. आता जर मूळ प्रश्न घेऊन त्यांनी जर काही चांगल्या पद्धतीने अजून जाहिराती केल्या असत्या तर मला वाटतं लोकांनी त्या स्वीकारल्या असत्या. आणि आज आपल्याकडचा मतदार हा चांगला ग्राहक आहे, जागृत आहे. त्यामुळे जाहिराती बघून तो, मला नाही वाटत तो निर्णय घेतोय, तो प्रत्यक्ष परिस्थिती बघूनच निर्णय घेतोय. पण पुन्हा मगाशी म्हटलं तसंच की या जाहिराती परिणामकारक नक्कीच आहेत. काही एका ठराविक वर्गावर या जाहिराती नक्कीच परिणाम करू शकतील. त्यामुळे येत्या काळात निवडणुकीत काय निकाल लागेल त्याच्यात मला वाटतं या जाहिरातींचा नक्कीच रोल असेल. पण याचं कोणत्याही प्रकारचं अनालिसिस आपण आत्ता या क्षणाला करू शकत नाही. नंतर कुठली यंत्रणा या पद्धतीने जर काम करत असेल तर नक्कीच त्याचं आपल्याला रिझल्ट डोळ्यासमोर येतील किंवा आपल्या समोर येतील. एखादी जाहिरात म्हणून बघितली गेली तर ती ग्राहक किंवा मतदार, तुम्ही म्हणलात तसं, ती स्वीकारू शकतो किंवा नाकारू शकतो. बरोबर. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही कायदेशीर बाबी आहेत का की ह्या जाहिराती कशा पद्धतीने केल्या जाव्यात? नक्कीच. ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया ASCIonline.org नावाची एक वेबसाईट आहे. जाहिरात क्षेत्रातल्याच काही लोकांनी येऊन एक ही एनजीओ स्थापन केलेली आहे. मतदाराला जसा मतदानाचा एक अधिकार दिलेला आहे घटनेने, तसाच अधिकार या संस्थेने किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही संस्थेने मतदाराला दिलेला आहे. तुम्हाला, आपल्याला जर एखादी जाहिरात आक्षेपार्ह वाटत असेल, खोटी आश्वासनं वाटत असतील, फसवे दावे असतील, तर ग्राहक जो जागरूक आहे तो या वेबसाईटवर जाऊन आपली कंप्लेंट नोंदवू शकतो. ती कंप्लेंट जर स्वीकारली गेली, त्याची जर पडताळणी झाली तर ह्या जाहिरातीवर आणि कदाचित या राजकीय पक्षावर सुद्धा काही कारवाई होऊ शकते. मला स्वतःला कल्पना नाहीये आचारसंहितेचा हा काही भाग आहे का, पण ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडियाने नक्कीच याच्यात एक महत्वाची भूमिका निभावलेली आहे. आता एका राजकीय पक्षाच्या जाहिराती ज्या मागे आल्या त्या मात्र मागे येण्यामध्ये या संस्थेचा रोल असावा असं मला वाटत नाही. तो एक जनमताचा रेटा होता. जाहिरातीची जेव्हा जास्तच थट्टा उडवली गेली त्यावेळी या जाहिराती मागे आल्या. पण पुन्हा एकदा मी सांगेन, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही, पण नवीन आलेल्या जाहिराती सुद्धा किंवा सर्वच पक्षांच्या जाहिराती या प्रचंड कल्पक आणि परिणामकारक आहेत, हे माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे स्वीकारल्या जातात पण त्याच्यामध्ये मुद्दा काही नाही, हा त्यातला एक महत्वाची गोष्ट अगदीच बरोबर आहे. म्हणजे एखाद्या उत्पादनासाठी, एखाद्या उत्पन्नाच्या जाहिरातीला बक्षीस मिळतं पण ते उत्पादन चालत नाही, असे प्रकार भारतात आणि जगभरात अनेक वेळा घडलेले आहेत. म्हणजे जाहिराती कल्पक असतात पण परिणामकारक असतात असं नाही. त्याच्यामुळे सेल होतोच
असं नाही किंवा मतदार लगेच आपला निर्णय घेतील असं नक्कीच नाही. एक प्रश्न शेवटचा की आतापर्यंतच्या आपल्या बोलण्यामध्ये मतदार आता हे हळूहळू ग्राहक या शब्दाकडे वळायला लागल्यासारखं झालं होतं असं मला वाटतंय. आणि तुम्ही स्वतः ब्रँडिंग या विषयामधले तज्ज्ञ आहात, तर राजकीय नेता म्हणा किंवा पक्ष म्हणा यांचं अलीकडे ब्रँडिंग होतंय असं वाटतं का? हा, नक्कीच. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ब्रँडिंग आता कोणाला चुकलेलं नाहीये. ब्रँडिंग ही काळाची गरज आहे. एक ब्रँड तज्ञ म्हणून मी सांगेन की सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा ब्रँड होऊ शकतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की आपले माननीय पंतप्रधान यांनी पक्षाचं ब्रँडिंग केलं की नाही मला माहिती नाही, पण वैयक्तिक ब्रँडिंग त्यांनी किंवा त्यांच्या संस्थेने, त्यांच्या जाहिरात संस्थेने नक्कीच केलं. आणि हा ब्रँडिंगचा महिमा आपण आता या निवडणुकीत सुद्धा पाहतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात आणि यापुढे पुन्हा केव्हाही मला असं वाटतं की ब्रँडिंगचंच युग येणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला अधिक कल्पक आणि अधिक चांगल्या जाहिराती बघायला मिळतील. आणि मला असं वाटतं की या जाहिराती परिणामकारक असतील नसतील पुढचा काळ ठरवेल, पण या जाहिराती लोक नक्कीच एन्जॉय करतायत. एक मुद्दा नक्कीच महत्वाचा आहे की एकीकडे हा हळूहळू व्यावसायिकतेकडे प्रवास सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि ती जर का खरंच तशी असेल, जाहिरातीतनं जर ब्रँडिंग होणार असेल, तर मी म्हणेन पुढच्या काळामध्ये, आज हा जाहिरातीचं 15 दिवस आहेत, पुढची 5 वर्ष कदाचित आपल्याला त्याचे परिणाम दिसण्याचं काळ असू शकेल आणि तो दिसेल अशी आपण अपेक्षा करूया. या जाहिरातीचा बदल त्याही दृष्टीने आपल्याला बघायला मिळेल. आपण इथे आलात आणि एकूणच या एका विषयावर आपली मतं मांडलीत त्याबद्दल धन्यवाद. बोलूया पुढच्या बातम्यांकडे, पण त्यापूर्वी छोटीशी विश्रांती.